नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा शहरामध्ये आणि माझ्यासोबत येथे काही नवतरुण मतदार उपस्थित आहे. आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया आणि त्यांच्या मनातील प्रतिक्रिया जाणून घेऊया. यामध्ये काही तरुण असे आहेत की ज्यांनी या लोकसभेला मतदान केलेलं आहे आणि काही तरुण असे आहेत जे या विधानसभेला कोरकरीत मतदान करणार आहेत. तर आपल्यासोबत हे संपूर्ण विद्यार्थीगण कोरकरीत मतदार म्हणून आपल्यासमोर आलेले आहेत. तर त्यांच्या मनातील भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मी आपल्याला दाखवू इच्छितो. तर समोर या भाऊ. आपलं नाव काय सांगा. रामराव गोवाने. तर आपण या विधानसभेला मतदान करणार आहात. तर काय मनातल्या भावना आहे आपल्या? आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला. मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे आम्हाला मतदानाचा पूर्णपणे हक्क आहे. आम्ही मतदान करणार आहोत. मतदानाला घेऊन काय उत्साह आपल्या मनामध्ये आहे? मतदानाला घेऊन आमच्या मनामध्ये सध्या म्हणजे मतदान करणं हे आपला हक्क आहे. मतदान सर्वांनी केलंच पाहिजे, कारण एका मतामुळं खूप फरक पडू शकतो. आपला एका मतामुळे सर्व काही घडू शकतं आणि सत्ता सुद्धा आपल्या मतावर घडू शकते. अशा प्रकारची मनातील भावना यांनी सांगितलेली आहे. आणखीही काही विद्यार्थीगण आपल्यासोबत उपस्थित आहे. भाऊ, आपलं नाव सांगा. काय करता आपण? कोणत्या वर्गामध्ये आहे आणि कशाचा अभ्यास करता आपण? तसं आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सध्या पोलीस भरतीची तयारी करतो. तर आपलं हे पहिलंच असं विधानसभेचं मतदान आहे. तर मतदानाला घेऊन आपल्या मनामध्ये काय उत्साह आहे याबद्दल सांगा. 1922 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आपल्याला 1952 पासून सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या. त्यापासून कलम 19 नुसार आपल्याला मतदानाचा हक्क भेटलेला आहे आणि तो सर्वांना बजावलाच पाहिजे. आणि आपल्या एका मतामुळे नेता आपला सांगेल आणि जे कोणी सरकार यांचे आपल्यासाठी काम करणार आणि प्रत्येकाने आपलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तर प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, अशी यांची प्रतिक्रिया होती. इतरही आपल्यासोबत विद्यार्थीगण आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊया. दादा, तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश संतोष झेंडे. मी फर्स्ट इयरला शिकतो आहे व तसंच माझं पहिलं वोटिंग आहे. तर मी खूप उत्साहित आहे. तुम्ही पण वोटिंग करा. तर आपल्यासोबत तरुण विद्यार्थी आहे आणि त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊया. तर दादा, तुझं नाव सांग. माझं नाव आदर्श विलास उघडे. कोण्या वर्गात आहे? काय अभ्यास करत आहे तू? मी B.Pharm फर्स्ट इयरला शिकत आहे माणिकराव ठाकरे यांच्या कॉलेजमध्ये. बरं, यावेळेस तू नवीन मतदान करणार आहे. तर मनातल्या भावना काय आहे? उत्साह कसा आहे? खूप आहे वोटिंग करायसाठी. मी पण वोट करतो, तुम्ही पण करा. कोणी असं राहू नका, वोट करा सर्वजण. तर सर्वांनी मतदान करायला पाहिजे, अशा प्रकारचं यांनी आवाहन केलेलं आहे. आपल्यासोबत काही येथे विद्यार्थी आहे आणि तरुण विद्यार्थी आहे ज्यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं मतदान करायचं आहे. तर माझ्यासोबत येथे विद्यार्थी आहे. दादा, तुझं नाव सांग. माझं नाव विशाल यशवंत कोरटेकर आहे आणि माझं ग्रॅज्युएशन झाले आहे आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये 20 तारखेला मतदानाचा दिवस आहे आणि तू सांगितल्याप्रमाणे तुझं पहिलं मतदान असणार आहे. तर मतदानाला घेऊन तुझी काय तयारी आहे आणि उत्साह काय आहे? पहिलं मतदान असल्यामुळे मला खूप उत्साह आहे आणि सर्वांनी मतदान करावं असं मला वाटतं आणि करावं. जे आपला हक्क आहे. तरी सर्वांनी सुट्टी असल्यामुळे, त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्वांनी मतदान करावं. घरी कोणी नाही राहावं असं मला वाटतं. तर मतदानाच्या दिवशी सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं, घरी बसू नये, अशा प्रकारचं आवाहन या मित्रांनी केलेलं आहे. दादा, तुझं नाव सांग. अविनाश राठोड आहे माझं नाव. काय करता? मी MPSCची प्रिपरेशन करतोय. येणाऱ्या दिवसामध्ये मतदानाची तारीख जवळ आलेली आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपण नवीन मतदान करणार आहात पहिल्यांदा. तर मतदानाला घेऊन आपल्या काय भावना आहे मनातल्या, त्या सांगा. मतदान जे आहे ते सध्या म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. याच्या अगोदर मी लोकसभेला मतदान केलं आहे आणि आता विधानसभेचं महाराष्ट्राचं निवडणुकीचं मतदानाचं आता जाहीर तारीख 20 तारखेला मतदान केलं जाणार आहे. त्यासाठी उत्साही आहे. आणि इतर विद्यार्थी जणांना आपण काय सांगणार आहात? विद्यार्थी जणांना हेच सांगणार आहात की सर्वांनी मतदान करा. आपल्या लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचं मतदान आहे.
लोकशाहीचा पाया आहे मतदान करणे. याच्यामुळे सर्वांनी मतदानाला सहभागी व्हा, सर्वांनी मतदान करा. ज्याची चॉईस आहे, कोणत्याही मतदाराला मत करू शकतात, पण मत नक्की करा. तर येणाऱ्या दिवसामध्ये कोणीही मतदान केल्याशिवाय राहू नये अशा प्रकारचे यांनी आवाहन केलेलं आहे. दादा, तुझं नाव सांग. रोहन कैलास पवार. काय करतं? माझी नीटची प्रिपरेशन चालू आहे. येणाऱ्या दिवसामध्ये 20 तारखेला मतदान आहे आणि तू ज्याप्रमाणे सांगितलं तुझं हे पहिलंच मतदान आहे, तर पहिल्या मतदानाला घेऊन आपल्या काय भावना आहे? काही नाही, सगळ्यांना मतदान केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सरकार बनणार आहे. ज्याला मतदान करायचं आहे त्यांना मतदान केलं पाहिजे. आज आपण दारव्हा शहरातील विद्यार्थ्यांसोबत संवाद केला आणि त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या पहिल्या मतदानाविषयी. या विद्यार्थ्यांमध्ये सर्व काही पहिले मतदान करणारे विद्यार्थी होते. त्या मतदानाला घेऊन त्यांच्यामध्ये असलेला उत्साह सुद्धा त्यांनी दाखविला. कॅमेरामन विशाल कोर्टेसह मी सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा.